त्याच्यानंतर दुसरा एक हात पकडले, कॅच केलं, पकडलं. सिंपल आहे, खूप सोपं आहे. ज्याला काय केलं त्यानं हे झटका दिला, इतकं जॉईंटवर मारलं, इथं लूज पडतंय बघा हात इथून समोर इतका, आणि ह्याला खालून दाबायचं, याला वरून दाबायचं, फक्त प्रेस करायचं काम. आणि प्रेस केल्यानंतर हे हात तर लूज पडणारच, पण त्याला तुम्ही कशा प्रकारे नंतर पकडू शकता लूज पडलं. ह्याला इथून किती पडतं, हे मंडळ एक पाय टाकला, हे दोन, पुन्हा हे कोपरा, हा एल्बो इथं मारू शकता, इथं मारू शकता. एक लक्षात आलं का? हे एक प्रकार आहे. हे दोन प्रकार झाले. तिसरा प्रकार सगळ्यात बेस्ट प्रकार आहे एकदम. एवढं जर नाही सुचलं, कपडे फाटतील आपले, परंतु त्याचा काटाच निघतो. इथून फक्त काहीच नाही, वरून हात घ्यायचा, डायरेक्ट नॉर्मल मारायचा. हे मारलं पूर्ण हे पुश करायचं इथून. हे पुश केलं, जर जोरात झटका बसला ते मानेची जी म्हणतेच नाही चालले, याला लॉक बसतं. त्याला लॉक बसलं की तो ऑटोमॅटिकली काय होणार, डॅमेज होणार. डॅमेज झाल्यानंतर त्याला सुधारणार नाही की आपण पळून जायचे का हॉस्पिटलला जायचं का घरी जायचं. म्हणून तो इथे एक लॉक पडणार. लॉक पडल्यानंतर हा कायमस्वरूपी इथं डॅमेज होणार. हे असे 3 ते 4 प्रकार आहे. असे भरपूर प्रकार आहेत, पण हे किती सेकंदाचा हे असतं माहिती आहे का तुम्हाला? काही सेकंदामध्ये क्विकली करावं लागतं. काही गोष्टी विचार करायला सुद्धा वेळ नसतो त्यावेळेला. आपल्याला असतो का, आपली मानसिकता डायरेक्ट भीतीदायक झालेली असते, पण त्या भीतीदायक वातावरण